आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही 91 सालामध्ये ज्या वेळेला निवडून गेलो त्यावेळेला 350 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या आपल्या जिल्हा बँकेच्या. आज 17,500 कोटीच्या ठेवी आहेत. 7,000 कोटीचं कर्ज हे फक्त एकट्या साखर इंडस्ट्रीला आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता जर कारखानेच अडचणीमध्ये आले आणि जिल्हा बँकेचे सुद्धा पैसे वसूल नाही झाले तर जिल्हा बँक सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकते. आणि का? यावर्षी अल निनोचा प्रभाव जास्त आहे. त्याच्यामुळं वातावरणात खूप बदल होणार आहे. यावर्षी कदाचित पाऊस कमी पडणार आहे किंवा दुष्काळासारखी सुद्धा परिस्थिती तयार होऊ शकते. आज मुंबईला सुद्धा प्यायला पाणी नाही, पुण्याला सुद्धा प्यायला पाणी नाही. आपल्या एखाद्या गावात टँकर द्यायला लागला तर त्याच्यात काही नवल नाही. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती अख्ख्या राज्यात आहे, अख्ख्या देशात आहे, जगामध्ये आहे, कारण आता आपण इतकं खोदकाम करायला निघालोय, कॉन्क्रीटची जंगलं वाढवतोय, गावाच्या गाव वाढवतोय, उद्योग वाढवतोय, शेतीचं पाणी कमी होतंय, आपल्या शेतीखालची जमीन कमी होते आणि हे जगामध्ये युद्ध चाललंय. त्याचाही परिणाम होणार आहे. हो, ते सारखं फोनवर काय बोलतो तुम्ही शशिकांत? व्यासपीठावर बसलं तर फोन बंद पाहिजे, नाही तर मग तिकडे जाऊन दुसरीकडे बसायचं कुठतरी. व्यासपीठावर कोणी फोनवर बोलायचं नाही. मला काही फोन येत नाहीत का? मी एक फोन घेत नाही व्यासपीठावर असतो तेव्हा. तर हे सगळं महत्वाचं आहे. आपल्याला आपली बँक चांगली चालवायची आहे. आपल्याला आज आपली मार्केट कमिटी चांगली चालवायची आहे. आपल्याला आपला दूध संघ चालवायचा आहे. कारण शेवटी दूध कोणाचं आहे? शेतकऱ्याचंच आहे. गरीब माणूस ज्याची एकर जमीन भर आहे, एकरभर जमीन आहे, अर्धा एकर जमीन आहे, त्याला दुसरा चारा काय आहे? कधी जास्त पाऊस आला तर नुकसान झालं तर आपण म्हणतो शेतकऱ्यांनी भरपाई करून द्या. कमी पाऊस पडला तर आपण म्हणणारच आहे की शेतकऱ्यांनी काहीतरी द्या. आज मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी आज काय सांगितलं? समजा पाऊस कमी पडला तर आपले जे पूर्वी झालेले छोटे छोटे तलाव असतील, बंधारे असतील, पाणी साठवण्याची साधनं असतील, त्याच्यामध्ये आपण जास्त लक्ष घालू, त्याच्यातून गाळ काढू, त्याच्यामधून खोली वाढू आणि पाण्याचा साठा त्या ठिकाणी वाढवायचं आपण काम त्या ठिकाणी करू. काल विधानसभेमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.